नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मोरे तुमचं मनापासून स्वागत करतो. तुमचे लाडके कलाकार इकडे येतात, त्यांच्यामुळे इतरांनी कानाला लावलेले खडे किंवा त्यांनी स्वतः कानाला लावलेले खडे तुम्हाला माहीत होतात. पण खरं सांगू, कलाकारांचं आयुष्य हे वर दिसतं तितकं सोपं नसतं. कारण आधी धडपड करायला लागते ती संधी मिळवण्यासाठी आणि नंतर धडपड करायला लागते आयुष्यभर ते मिळालेलं नाव आणि काम टिकवण्यासाठी. बरं, त्यात खाजगी आयुष्यातली धडपड आहेच, ती असतेच प्रत्येकाच्या. पण हे सगळं करूनही कलाकार कायम तयार असतात तुमचं मनोरंजन करण्यासाठी. आज एक पाहुणी इथे येते अशीच, जिने मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली, मग पुढे नाटक सिनेमात मिळालेल्या संधीचं सोनं केलं. जिचं एक हास्य सुद्धा तुम्हाला तिच्या प्रेमात पडतं. आजही प्रेमात पडलेला मुलगा प्रेयसीला म्हणतो तूच माझी जानवी, आणि मग ती त्याला म्हणते काही श्री. तुमच्या लक्षात आलं असेलच आजची पाहुणी कोण आहे ती. आपण स्वागत करूया तेजश्री प्रधान यांचं. जानवी म्हणून पाहिले आम्ही क्षणातून लाडकी तू ग झाली. त्यानंतरही तुला सिनेमातून नाटकातून पाहुनी जादू झाली. सांभाळल तू डाएट, सांभाळल तू डाएट आणि तुझा फिटनेस. प्रधानांची तेजश्री स्वागत ह्या मंचावरती. प्रधानांची तेजश्री स्वागत ह्या मंचावरती. आज आहे संधी खडे कानाचे फोडण्याची, खडे कानाचे फोडण्याची, खडे कानाचे फोडण्याची. प्रधानांची तेजश्री स्वागत ह्या मंचावरती. प्रधानांची तेजश्री स्वागत ह्या मंचावरती. थँक्यू सो मच. कसं काय वाटलं स्वागत गीत? आहा, कमाल. तेजश्री प्रधान सिनेमा, 2, 3, 4 भाषातली नाटकं, एका पाठोपाठ एक यशस्वी मालिका, हे सगळं ठीक आहे आत्ता. पण जन्मता काही नव्हतं ना. डेफिनेटली. मग ते कसं सुरू झालं? आईबाबांसमोर नाटकं करायची सवय होती लहानपणापासूनच, पण त्या क्षेत्रात आपण काम करावं असं ॲक्च्युली मला वाटतं ना की 10वी नंतर ना मी एक वर्कशॉप केलं होतं, दॅट टू पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवालं. त्यातही ॲक्टिंग वगैरे असं काही डोक्यात नव्हतं त्या क्षणी, पण ते ॲक्टिंग कम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं वर्कशॉप. पण शाळेत असताना वगैरे कधी नाटकात वगैरे काम केलं नव्हतं? मी शाळेत असताना मला साधारण एका सीता आणि रामाच्या नाटकामध्ये मागे झाडाच्या बाजूला चेटकीन बनून उभं केलं होतं. एवढंच काय ते माझं काम झालं होतं आणि तेवढंच कर्तृत्व माझं शाळेत स्टेजवर होतं. पण हां, मी शाळेत असताना समूह गीताच्या स्पर्धेत वगैरे असायचे. डान्स कधीतरी केला होता. उंचीमुळे कायमच मागे असायचे आणि मला त्यामुळे फार इंटरेस्ट नव्हता की आपण खूप असे निग्लेक्टेड आहोत का, असं मला एक फिलिंग यायचं तेव्हा, कारण सगळ्यात शेवटी उभी राहायचे मी हाईटमुळे. त्या वर्कशॉप नंतर पुन्हा 11वी 12वी म्हणजे वझे केळकरची स्टुडंट, एक्स स्टुडंट आहे मी. पण कॉलेजमधून पण 11वीमध्ये त्या वर्कशॉप नंतर मला एकदा वाटलं की अरे आपण जावं का ॲक्टिंगमध्ये, काही करावं का. पण देन समहाव इट डिडंट वर्क. मग मी सोडून दिला तो नाद. आणि माझ्या त्या 10वीच्या वर्कशॉपमधल्या एका रेफरन्समधून मला SYBAमध्ये असताना पहिल्या फिल्मसाठी फोन आला, जो फोनही साधारण असा होता, आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी हॅलो तेजश्री मॅडम का असं म्हणालं. तर हा मॅडम शब्द वगैरे ऐकायची सवय नसते आणि माझं असं झालं 1 मिनिट कोणतरी मस्ती करतंय कॉलेजमधलं वगैरे, म्हणून मी खूप आता चल सरळ बोल पटकन वगैरे केलं. आणि देन मला एक काही सेकंदांनी कळलं की हा खूप सिन्सिअर कॉल आहे कुणाचा तरी, आणि आईबाबा होते घरी. मग मी म्हटलं एक काम करा, मला 5 मिनिटांनी फोन करा. आणि मग मी आईबाबांसमोर जाऊन बसले, त्यांना सांगितलं असं असा एक फोन आलाय सिनेमासाठी. आणि इवन देवर शॉक्ड की असं कसं काय काय. तर मी म्हटलं माहीत नाही, तेव्हाच्या रेफरन्समध्ये आहे. मग तो पहिला फोन कॉल आम्ही लाऊडस्पीकरवर मी, आई आणि बाबा असा बसून आम्ही ऐकला. तो जेन्युइन फोन कॉल होता. मग त्यानंतर मी आणि आई जाऊन भेटलो, आमची मीटिंग झाली.
मग तिथून सुरुवात झाली. माझे 2-3 फिल्म्सना आई रेग्युलर माझ्याबरोबर यायची, पण त्या कुठल्या थिएटर्समध्ये आल्या नाहीत फार. सो मला लोकांनी मला पाहिलंय अशी पहिली फिल्म मला वाटतं झेंडाच असावी. पण येस, डेफिनेटली ते प्रोजेक्ट महत्त्वाचं होतं, कारण की त्या प्रोजेक्टमुळे कदाचित मला कळलं की मला आयुष्यात एक्झॅक्टली करायचंय काय. म्हणजे झेंडा सिनेमा हा तुझ्या दृष्टीने एक पहिला असा चांगला सिनेमा की जिकडे तुलाही समाधान मिळालं आणि तू सिनेमात काम केलंयस हे तुझ्या मित्रांना सांगितल्यानंतर कुठे लागलाय. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे झेंडा ही फिल्म अशी होती की जिकडे अगं तू जातेस, तू काहीतरी शूटिंग वगैरे करतेस, तू या क्षेत्रात गेलीयस, हा शॉक आम्ही डायजेस्ट करेपर्यंत आम्हाला तुझं काम दिसू दे ना, काहीच दिसत नाही. हा, तर तो पुरावा करायची झेंडा रोवला गेला त्या सिनेमातून माझा या क्षेत्राचा, असं आपण म्हणू शकतो. झेंडानंतर तू पुढे काय केलंस मग? झेंडा फिल्म चालू असताना मी या गोजीरवाण्या घरात नावाची सिरियल, ती माझी पहिली सिरियल, ती करत होते. एक 6 महिने त्या सिरियलचं शूट केलं मी. मीनवाईल मी झेंडा केला. झेंडानंतर मी विजू मानेंची शर्यत नावाची एक फिल्म केली. त्यानंतर ती फिल्म होता लेक लाडकी या घरची नावाची एक सिरियल केली आणि त्यानंतर होणार सून मी या घरची. या मालिकांच्या वेळेला तू काय कानाला खडा लावला? कारण मालिकांचं चित्रीकरण, त्याची धावपळ, इकडनं तिकडे, त्याच्यामध्ये होणारी फसगत, तू तेव्हा डोंबिवलीला राहत होतीस. हो, पहिल्या मालिकेच्या वेळी मला आठवतंय मी डोंबिवलीतून अपडाऊन करायचे आणि तेव्हा एकदा असं झालं होतं, माझं पॅकअप लेट खूप लेट झालं आणि मी अशी धावत पळत वेस्टर्नला ट्रेन पकडली, दादरला पोचले, दादरवरून वेस्टर्नवरून सेंट्रलला धावत गेले आणि माझ्या डोळ्यादेखत माझी शेवटची डोंबिवलीला जाणारी ट्रेन निघून गेली. आणि मी क्ल्यूलेस होते की आता काय करायचं, कुठे जायचं. फॉर्च्युनेटली माझी एक मैत्रीण दादरमध्ये राहायची आणि तिचा फोन लागला, ती ॲक्सेस तिचा झाला, मला तिच्या घरी राहायला गेले. पण तो मला वाटतं पहिला कामाच्या बाबतीतला कानाला खडा की एक वेळ आपण ठरवायची, मग तिकडे अरे बापरे आता कसं बोलू, काय बोलू, हे नाही करायचं, कारण ही आपली गरज आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे हा कानाला खडा की वेळ ही गोष्ट आपण आपल्यासाठी सांभाळायची. कारण ह्या युनिटमधलं कुणीच माझी शेवटची ट्रेन गेल्यानंतर अरे बाई तुझी ट्रेन गेली का, आता ये तू आमच्याकडे येऊन राहा म्हणणार नाहीये. मला माझी सोय करायची आणि आपल्याला स्वतःला सर्वाईव्ह व्हायचंय म्हटल्यावर तो पहिला कानाला खडा वेळेच्या बाबतीतला. मालिका चित्रीकरण सगळं चालूच होतं, डोंबिवलीचं अपडाऊन चालूच होतं. मग हे आपल्याला जास्त होतं असं कधी वाटलं? आणि त्याचं म्हणजे काय, त्याचा पर्याय असा की जागा बदलणं? दुसरी सिरियल तुझं नाही माझं घर श्रीमंताचं मी जेव्हा करत होते त्या सिरियलच्या वेळी असं झालं की कायम असं व्हायचं की माझा पहिला सीन आणि शेवटचा सीन हे ठरलेलं असायचं त्या सिरियलला. आणि त्यावेळी मी ऑलमोस्ट शेवटची ट्रेन म्हणजे साधारण किती वाजता तुला निघायला लागत असेल त्या काळात? हां, सकाळी 4:10ची पहिली ट्रेन पकडायचे मी डोंबिवलीवरनं. म्हणजे भाजी दूध वगैरे येतं त्याच्या कलाकार. छानवाला कानाला खडा काय माहितीये का, मला आठवतंय मी 4:10ची ट्रेन पकडायला लागले तेव्हा ऍक्च्युली माझ्याबरोबर फक्त भाजीवाले आणि दूधवाले नाही असायचे, अर्थात फक्त भाजीवाले असायचे. आणि पहिले 2-4 दिवस मला असं लक्षात आलं की डोंबिवली गेल्यावर मग दिवा यायचं, मुंब्रा यायचं आणि मीनवाईल हे जे सगळी माणसं आहेत ना ही अशी अख्खेच्या अख्ख्या सीट्स पकडून आडवे झोपून जायचे. आणि मला असं व्हायचं की अरे बापरे असं कसं आपण झोपायचं, असं म्हणून मी शांत बसून वगैरे होते. मला लक्षात आलं की आपण फक्त 2 तास झोपतोय, आपण शेवटच्या ट्रेननी घरी येतो आणि आपण रोज 4:10ची ट्रेन पकडतोय, तर आपली झोप होत नाहीये आणि बसल्या जागी आपल्याला नाही कम्फर्टेबल होता येते. तर मी तिसऱ्या दिवशी असा एक छान कानाला खडा लावला, कोण मला बघेल नाही बघेल सगळं तेल लावत जाऊ दे. त्यामुळे मी तेव्हाचा प्रवास हा आपल्या 3 सीटची जी असते ट्रेनमधली तिकडे अख्खी आडवी झोपायचे आणि आईला एक वेळेचा अंदाज देऊन ठेवलेला, त्यानुसार ती सायन किंवा कुर्ला क्रॉस करायची, एक 40-45 मिनिटाची वेळ असेल त्यानुसार मला फोन करून उठवायची आणि मग मी फायनली पुढे प्रवास करायचे. आणि त्याच दरम्यान मग तुझ्या आयुष्याला एक म्हणतात ते कलाटणी मिळावी तशी एक मालिका तुला मिळाली. हो, येस. ज्याच्यामुळे तू घरच्यांना माहिती होतं, आजूबाजूच्यांना माहिती होतं तू अभिनेत्री आहे, सगळं माहिती होतं, आसपास माहिती होतं, परंतु संपूर्ण जे कोणी टेलिव्हिजन बघतात त्या सगळ्यांना कळलं की या नावाची कोणतरी एक अभिनेत्री आलेली आहे, तेजश्री प्रधान या नावाची. हे खरं तर लोकांना मी खोटं नाही सांगणार, माझ्या होणार सून मी या घरची मुळे कळलं.
बरं, मग ती मालिका तुझ्याकडे कशी आली, तुला अचानक आली, आणि त्या मालिकेच्या दरम्यान काय असं वेगळं होतं इतर मालिकांपेक्षा? की कारण साधारण काय होतं की आपल्या आसपासच्या जीवनावरती सगळ्या मालिका बेतलेल्या असतात, त्यामुळे थोडं बहुत फरकाने आपलं पात्र तेच असतं. बरोबर. तरी सुद्धा काहीतरी वेगळं त्यात काय घडतं की ज्यामुळे एखादंच पात्र आपलं की एखादाच कॅरेक्टर आपलं उठून दिसतं? मंदार देवस्थाई आमचा डिरेक्टर होता, आणि मंदार दादाची खासियत अशी आहे ना, तो खूप खऱ्या गोष्टी करतो, खऱ्या गोष्टी दाखवतो. त्याची हिरोईन ही अत्यंत ओंगळवाण्या गाऊनमध्ये, केस हेअर ड्रेसरला न बोलवता स्वतःचे स्वतः जसे बांधले जातील, इकडून तिकडून आले बाहेर तरी ती मोरीमध्ये जाऊन भांडी घासायला बसते, अत्यंत वाईट गाऊन घालून, आणि ते करताना तिच्या हातात, गळ्यात, कानात ती काही घालत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सेलिब्रिटी म्हटल्यावर लोक आपल्याला जनरली अरे बापरे, आपल्या आउट ऑफ रीच आहेत हे असं जे बघतात ना, ते सगळं तोडून अरे ही आपल्यातली आहे, ही आपल्या घरातली आहे, अरे माझ्याकडे पण असा गाऊन आहे, मी पण अशीच ऑफिसला जाते, मी पण रोज सकाळी अगदी 10 रुपये 20 रुपये 30 रुपयाचा हिशोब ठेवते. तर हे सगळं आहे ना, हे खूप मला वाटतं लोकांनी हे आपल्यासारखं आहे, आणि हे आउट ऑफ द रीच नाही आहे, किंवा ही कुठली तरी फेरी टेल नाही आहे, दॅट इज सो रिअल असं लोकांना वाटलं, म्हणून मे बी ही सिरियल जास्त जवळची वाटली असावी. बसनी जाणं किंवा त्या ओंगळ कपड्यामध्ये भांडी घासणं, माझा अभिनयामध्ये दिसणं, याच्यासाठी मी इतकी नावाजली जाते, आणि हे काय? नाही असं नव्हतं. नाही, असं मला कधीच नाही वाटलं, किंवा अरे माझं लुक सॅक्रिफाय होतोय वगैरे असा, आय एम सॉरी, पण एवढ्या वर्षात मी नाही कधी विचार केलाय काम करताना. त्या कॅरेक्टरची ती गरज असते, आणि ती समजूनच आपण केलं पाहिजे काम. हे मी डे बाय डे जशी कामं करत गेले, आणि अर्थात तुमच्यासारख्या चांगल्या कलाकारांबरोबर कामं करत गेले, तेव्हा मला सगळ्यात चांगली शिकलेली आणि कानाला खडा लावायची गोष्ट म्हणजे की आपण प्रत्येक कॅरेक्टरमध्ये आपण सुंदर दिसणं ही आपल्या कॅरेक्टरची गरज आहे असं नाही आहे. ते कॅरेक्टर योग्य पद्धतीने करून सुंदर दिसणं हे जास्त छान आहे. आणि आज आता मी खूप काम नाही केलंय, पण निदान मी इतपत स्वतःला सांगू शकते आणि मला ऐकणाऱ्यांना सांगू शकते की एक अत्यंत सुरेख, प्रचंड देखणी दिसणारी मुलगी, तिला जर काम करता येत नसेल ना, तर तिच्या इतकं कुरूप स्क्रीनवर कोणीच नाही दिसत. आणि अत्यंत साधारण दिसणारी मुलगी, पण ती तिचं काम चोख करत असेल तर तिच्या इतकं सुंदर कोणीच नाही. कामामुळे ती सुंदर दिसू लागते. हा, म्हणजे डेली सोपमध्ये आपल्याला 2 दिवस लोकांना नाविन्य आपल्या चेहऱ्याचं असतं, ते तिसऱ्या दिवशी ते पात्रावर प्रेम करायला लागतात आणि तुमच्या कामावर प्रेम करायला लागतात. त्यामुळे शाश्वत तुमचं काम आहे दिसण्यापेक्षा, असं मला वाटतं. समाज माध्यमी ज्याला आपण मीडिया म्हणतो, त्याचा उपयोग ट्रोलिंगसाठी केला जातो. तूही यातनं खूप गेलेली आहेस, काय वाटतं तुला? येस, डेमोक्रेसी आहे. तुम्हाला कोणाबद्दल काय बोलायचं आहे हा निश्चितच तुमचा निर्णय असणार आहे, पण तरीसुद्धा आपण कोणाबद्दल किती बोलावं आणि कुठल्या मर्यादेपर्यंत बोलावं हे प्रत्येकाला ठरवता आलं पाहिजे. आम्ही जर का तुमच्या प्रत्येक कमेंटला किंवा तुमच्या चुकीच्या कमेंटला रिॲक्ट होत नाही, तर हा आमचा मूर्खपणा नाही आहे, हा आमचा चांगुलपणा आहे, आणि त्याची किंमत ठेवावी लोकांनी. मला अशा कमेंट्स बघताना, कारण हे प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत घडतं की एक विकृती दिसते शब्दांमधनं, तुम्ही जेव्हा काहीतरी उलटं सुलटं लिहिता, आणि मग मला असं वाटतं की अरे माणूस म्हणून तुम्ही कुणाही बद्दल हा असा विचार कसं करू शकता. सो हा तुमच्यातला कमीपणा आहे, हा माझ्यातला कमीपणा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला, कारण तुम्ही सोशल नेटवर्किंग साईटवर, येस तुम्ही सेलिब्रिटी नाही आहात, पण तुमच्या ओळखीतली माणसं सुद्धा सोशल नेटवर्किंग साईटवर असतील ना, आज सगळेच असतात. सो तुम्ही जेव्हा काहीतरी व्यक्त होता चांगलं वाईट, तेव्हा तुमचं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करता. डेफिनेटली परिस्थिती आपल्या हातात नसली तरी पण त्या परिस्थितीत रिॲक्ट काय व्हावं हे नक्की आपण ठरवू शकतो ना, आणि ते प्रत्येकाने आपापल्यापुरती ठरवावं. ट्रोलिंगचं आता होणार सून मी या घरचीच्या बाबतीत म्हणायचा हा एक भाग झाला, आणि दुसरा आता की जान्हवीची प्रेग्नन्सी, यावर खूप विनोद झाले. ती गोष्ट मला कधी त्रास नाही दिली त्याने, कारण ते जोक्स मी पण एन्जॉय करायचे. लोकांची इमॅजिनेशन्स आणि लोक इतक्या प्रमाणात विचार करतायत. हो, खरं सांगू तर नाही झाला. 1.5 वर्ष प्रेग्नंट होतीस तू, त्रास? मी 1.5 वर्ष येस, नाही झाला, त्या गोष्टीचा नाही झाला. सो तसं वालं ट्रोलिंग मला असं वाटतं की मला जर का लोकांचं, माझं काम पाहिल्यानंतर मी जर का लोकांचं प्रेम, भरभरून प्रेम अनुभवलंय ना,
तर हा इट्स अ पार्ट अँड अ पार्सल. त्यामुळे जर का 1.5 वर्ष ही जर का मला सेटवर असताना आक्षेप घ्यावी अशी वाटणारी गोष्ट असेल की रे 1.5 वर्ष तिची प्रेग्नन्सी चालली आहे, तर त्यावर ऑडियन्सचा पेशन्स जाऊन ते जर जोक्स बनवत असतील तरी पण मग आय फील पब्लिसिटी इज अ पब्लिसिटी, वेदर इट इज अ गुड ऑर बॅड. कारण एखाद्याबद्दल चर्चा करण्यासाठी सुद्धा त्या माणसाला चर्चेत असण्या एवढं कर्तृत्व दाखवायला लागतं. पण मध्यंतरी या सगळ्या त्रासातनं तू गेलीस. येस, खूप गेलीस. हां. त्याबद्दल माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा कानाला खडा मला वाटतं ह्या सगळ्या पिरियडबद्दल मी सांगेन, मी लावलेला. कारण की मधल्या पॅचमध्ये माझ्या आयुष्याच्या मी असा एक पॅच मी पाहिला जिकडे मी खूप माझ्याबद्दलची निगेटिव्हिटी ऐकली, लोक रिॲक्ट होतात तेव्हा चुकीच्या कमेंट्स वाचल्या. आपणच स्वतःला ओळखत नाही का असा प्रश्न पडावा इतपत आपल्याबद्दलच्या आम्ही बाबा असं ऐकलंय अशा गोष्टी माझ्या कानावर आल्या. आणि या सगळ्या करताना मला असं खूप वाईट वाटायला लागलं, दुःख व्हायला लागलं मला. आणि त्यात आपण सोशली रिप्रेझेंट करतो एक पर्सनॅलिटी म्हणून स्वतःला, सतत लोकांच्या सानिध्यात आपल्याला यायचं आहे. मग असं असताना आपण काय करायचं, मग आपण थांबवायचं का सगळं, आपण सोडून देऊया का, आपण घरी बसूया का, हाही माझ्या मनात विचार येऊन गेला असेल. येस, इथपर्यंत. पण जेव्हा मी ऍक्च्युली वाईट फील केलं आणि मला वाईट वाटलं आणि मला जेव्हा तो क्षण आला ना की जिकडे मला असं वाटलं की नको यार मी थांबते, आपण नको करूया आता काही, आपण मला नाही फेस करायचं आहे. मग माझं नाटक चालू होतं, माझी सिरियल चालू होती आणि बरेचदा असंही व्हायचं नाटकाचा प्रयोग झाल्यावर लोक येऊन मला जाब विचारायची कसं तुम्ही तुमच्या आयुष्यात चुकलात वगैरे, हेही व्हायचं. माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा कानाला खडा म्हणजे मी एक्स्ट्रीम वाईट फील केल्यानंतर मी स्वतःशी ठरवलं की ओके, ह्याच्यापेक्षा वाईट फिलिंग होऊ शकतं नाही. आणि आत्ता मी वाईट वाटून घेतलं आणि मी ठरवलं की आपण नको करूया काम, किंवा आपण कुठेतरी स्वतःला कोंडून घेऊया. असं वाटल्यानंतर कोण असणार आहे माझ्याबरोबर? डेफिनेटली माझे पेरेंट्स आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, माझी माणसं आहेत. पण मी ॲक्च्युली आतून काय फील करते हे त्यांच्यापर्यंत कितीही, येस आम्ही समजू शकतोय हे म्हणायला ते आहेत, पण मी कायम उदाहरण देते की लहान मूल जेव्हा पडतं ना आणि त्याला लागतं, त्याच्या गुडघ्याला लागतं, रक्त यायला लागतं, तेव्हा आई वडील हे हळहळ व्यक्त करू शकतात पण त्याची ती जखम आहे ना ती ते शेअर नाही करू शकत, ती त्यालाच शेअर करायची आहे. तेव्हा मी असं ठरवलं की ओके, सिच्युएशन्स आर नॉट इन माय हँड, नॉट इन माय कंट्रोल, पण त्या सिच्युएशन्समध्ये मी काय वागायचं आहे हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. माझ्या आजूबाजूला काही घडत असलं तरी पण मला आत्ता आनंदी राहायचं आहे, ही गोष्ट माझ्यापासून कोणीच लांब नाही घेऊ शकत. कदाचित तो क्षण असेल, ती माझ्या लाईफमधली कलाटणी असेल, किंवा तो माझ्या आयुष्यातल्या आलेल्या एक्सपिरियन्समधला सगळ्यात मोठा कानाला खडा की मी त्या क्षणी ठरवलं, म्हणजे ज्या क्षणी मला सगळं थांबून घरी बसावं असं वाटलं त्या क्षणी मी स्ट्रॉंग होऊन ठरवलं की आता आय चॅलेंज लाईफ, मला आता दुःखी करून दाखवा, मी नाही होणार. त्यामुळे ह्याच्या पुढे आपल्यातली पॉझिटिव्हिटी, आपल्यातली सकारात्मकता, आपल्यातला आनंद, ही गोष्ट कुठल्याच गोष्टीमुळे, कुठल्याच व्यक्तीमुळे किंवा कुठल्याच परिस्थितीमुळे आपण बदलू द्यायची नाही. हा माझ्या लाईफमधला सगळ्यात मोठा कानाला खडा. आणि येस, त्या दिवसापासून आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत मी खूप ठामपणे सांगू शकते की मी नाही दुःखी होत आयुष्यात आणि मी स्वतःला आनंदी ठेवते. या प्रवासानंतर, या इतक्या टप्प्यावरती आई वडिलांचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आई बाबा खुश आहेत. आई बाबा डेफिनेटली माझ्या कामाबद्दल त्यांना आज कौतुक आहे माझं. किंवा आमच्या घरात म्हणजे अगदी माझं बॅकग्राऊंड फिल्म इंडस्ट्रीचं नाही आहे, त्यामुळे माझेही आई बाबा अत्यंत सर्वसामान्य आणि साधे आई वडील, ज्यांना त्यांच्या मुलीने सांगावं की आता मला फिल्ममध्ये काम करायचं आहे, तेव्हा जी धाकधूक वाटावी ते पण तसेच आहेत. तेही त्या सगळ्या प्रोसेसमधनं गेले असणार आहेत. पण मला आईने इतकंच सांगितलं होतं की तू जे क्षेत्र निवडशील ना त्या क्षेत्रात नाव कमवा. तू काय काम करतेस? माझी बहीण स्वतः डॉक्टर आहे आणि आमच्या घरात कधीच असं ती डॉक्टर आहे मग तुला पण आता शिक्षणामध्ये काहीतरी इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरच बनलं पाहिजे वगैरे असं काही नव्हतं. आईचं म्हणणं होतं जे काम कराल ना ते चोख करा आणि त्या कामामध्ये तुम्ही वर राहा. तुझ्याबद्दल त्यांच्या काय तक्रारी असाव्यात? अरे बापरे, ह्या त्यांना विचारलं आपण, त्यांनाच बोलूया आपण.
4:10 पहिली ट्रेन पकडून एक मुलगी अभिनय करू लागली. आता ती तेजश्री प्रधान झाली. आता तिने काय कानाला खडे लावले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तिचा प्रवास जर थोडासा असा अभ्यास करायला गेलो तर मला वाटतं ती प्रत्येक माणूस समोर येणारा जे काही बोलेल ना त्यावर विश्वास ठेवते. तो माणूस सच्चा आहे. जे बोलतोय ते शब्द इतके जेन्युइन आहेत की ते खरेच आहेत. तर थोडंसं तिने आता काळजी घ्यायला हवे पुढल्या आयुष्यात की आलेला माणूस थोडा जज करायचा प्रयत्न करावा. त्याचा शब्द तोंडून निघाला आणि तो खराच आहे असं म्हणून पाय नाही टाकला पाहिजे पुढे. ती काळजी घ्यावी आयुष्यात. म्हणजे माणसं सगळी छान असतात, चांगली असतात, कंप्लेंट नाही आहे कोणाबद्दल. पण तरी एक व्यवहारात वावरताना ना कधीतरी लोक अचानक बदलतात किंवा ट्रॅक चेंज करतात. सो त्या दृष्टीने तिने काळजी घ्यावी पुढच्या आयुष्यात. एक आपण खेळ खेळूया. मी तुम्हाला 5 प्रश्न विचारीन. तुम्हाला उत्तर आलं नाही तर ती देईल, तिला उत्तर आलं नाही तर तुम्ही द्याल. ज्यांचे जास्ती गुण होतील त्यांना व्हॅसलीन कडून एक गिफ्ट हॅम्पर मिळते. ओके. आधी तेजश्रीसाठी. येस. आईचा आवडता पदार्थ. अरे बापरे. आईचा आवडता पदार्थ. आईला सगळंच आवडतं. हा गुण आईला मिळाला. तू काम केलेलं आईचं आवडतं नाटक. कार्टी काळजात घुसली. बरोबर. बरोबर. तू काम केलेलं आईचं आवडतं चित्रपट. असेही एकदा व्हावे. उगीच होला हो म्हणून. नाही खूप छान रोल आहे तिचा. खूप छान केलंय काम. आणि मेन जरा तिचा चांगला मोठा रोल आहे. कारण ती सध्या पण मला आवडतो रोल पण त्यात थोडंसं कमी रोल आहे. आई कमी रोल आहे. आई म्हणून एक असतो. काय आहे प्रधान आडनाव असलं म्हणून प्रत्येक भूमिकेत प्राधान्य खूप आलंय तुला आता याचं. आईची आवडती अभिनेत्री तू सोडून. जया माधुरी. करेक्ट. आणि आईला तुझी न आवडणारी सवय. माझी न आवडणारी सवय काय नाही आवडत तुला? विचार न करता रिॲक्ट होणं. थांबतच नाही ती. पटकन रिॲक्ट होते आणि मग नंतर तीच विचार करत राहते त्यावर योग्य होतं की नाही. आईला तुझी सगळ्यात आवडणारी सवय. नाही माहिती. ऍक्च्युली नाही माहिती. आईला गुण मिळालेला आहे. ओके. आता आईंसाठी प्रश्न. तेजश्रीचा आवडता अभिनेता. आवडता अभिनेता अमिताभ बच्चन किंवा असे अनेक सिनियर मंडळी आहेत ती तिला आवडतातच. त्याच्यावरती बोलते. पण जास्त बोलण्यात अमिताभ बच्चन हा उल्लेख असतो की त्यांची पंक्च्युअलिटी, त्यांचा अभिनय, त्यांची आवाजातली व्हेरिएशन यावर जास्त बोललं जातं. म्हणून मी ते उत्तर दिलं. 100% तिलाच माहीत नाही असणार कारण मला स्वतःला माहीत नाही मला कोण आवडतं. म्हणजे हा गुण नाही मिळाला त्यांना. हां. तिची आवडती अभिनेत्री. त्यावरही नाही सांगता येणार. पास. ती वाचन करते चांगल्यापैकी. हो. तिचं आवडतं पुस्तक. मृत्युंजय. करेक्ट. तुम्ही तुमच्या तब्येतीची एकंदरीतच काय काळजी घ्यावी असं तिला सतत वाटत असेल? मी फिट राहावे, सतत तिच्यासोबत असावे की जेव्हा कधी तिला साधी आठवण आली, अडचण आली, आनंद झाला, त्या क्षणी हॅलो आई हे करायला मी तिथे असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते तिच्यासाठी म्हणजे ती असते की तू फिट राहायला हवीस. तिची सगळ्यात जवळची मैत्रीण. सध्या तरी सुरुची अडारकर. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. शेवटचा प्रश्न. तुमच्या मते तिचं सगळ्यात जास्ती कशावर प्रेम आहे किंवा कुठली गोष्ट तिला सगळ्यात जास्त आवडते? तिचं करिअर आणि आनंदी जगणं हा तिचा अट्टाहास आहे. करेक्ट. सारखेच गुण मिळालेत तर दोघींनाही तुम्हाला गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. तुम्हाला मिळत आहे व्हॅसलीन कडून हे गिफ्ट हॅम्पर. नारळ तेलाच्या तुलनेत व्हॅसलीन तुमच्या त्वचेला देतं 6 पट जास्त काळासाठी मॉइश्चरायझेशन. व्हॅसलीन लावायला विसरू नका. तुम्ही इथे आलात याबद्दल खरंच मनापासून आभार. तुम्ही समोर स्थानापन्न व्हा.
सध्या आपल्याकडे फोनचा जास्तीत जास्त उपयोग सुरू झालाय आणि तो म्हणजे सेल्फी. येस. तर काय आहे ते सेल्फी बद्दल तुला काय भयंकर प्रेम आहे वाटतं? नाही, मग नाही आहे प्रेम. मला रॅदर ॲक्टर म्हणून कदाचित जास्त प्रेम नाही आहे त्याच्यावर, कारण की लोकांचं प्रेम कळू शकतं मला, पण नाटक आपण 1-2 तास सादर करतो त्यांच्यासमोर आणि त्यानंतर आल्यानंतर ते सेल्फी हे इतकं वाढत चाललंय ना की बरेचदा लोक तुम्ही 2 तास त्यांच्यासाठी काम केलं, ते काम कसं वाटलं हे सांगत नाहीत तुम्हाला, येतात सेल्फी घ्या आणि निघतात. त्यामुळे कुठेतरी माझ्यातला कलाकार जर असा हळहळतो कधीतरी की अरे तुम्ही एक वाक्य तरी सांगा. नाही वाईट केलं म्हणून सांगा, वाईट केलं म्हणून सांगा, पण एक तुम्ही सेल्फी काढण्यापुरतीच येताय का नाटकाला, का तुम्ही 2 तास नाटकही पाहायला आलायत, असं एक प्रश्न पडतो. त्यामुळे मला सेल्फी बद्दल थोडं मी नाराज आहे. मित्रमैत्रिणींबरोबर काढावे की नाही सेल्फी? हो, येस, टायमर वगैरे लावून काढावेत. मग तुझी एक मैत्रीण या तुझ्याबद्दल काय म्हणते सवयीबद्दल बघ. ओके. नमस्कार संजय दादा. हाय तेजू. खरं तर खूप बरं वाटतंय आज तुला कानाला खडा या कार्यक्रमात बघून. तुझ्याबद्दल मी असं सांगेन की नॉर्मली जेव्हा आपण कुठेही बाहेर जातो फिरायला तर आपण फोटोज क्लिक करतो, सेल्फीज काढतो आणि जनरली तू फोटोज काढल्यानंतर त्याच्यावर खूप डिस्कशन करतेस, सिरियस डिस्कशन, विचारतेस कुठला फोटो चांगला आहे, कुठला टाकायला पाहिजे, कुठला अपलोड केला पाहिजे. आणि मी पण खूप सिरियसली तुला त्याच्यावर मतं देतेस की याच्यात हे चांगलं नाही, त्याच्यात ते चांगलं नाही, कुठला करूया अपलोड. पण 10 मिनिटानंतर असं लक्षात येतं की तू भलताच कुठला तरी फोटो ऑलरेडी अपलोड केला आहे. तेव्हा मला हा प्रश्न पडतो की हे सगळं तू का बरं विचारत होतीस. इनफॅक्ट मला असं वाटतं की तुझं ऑलरेडी ठरलेलं होतं की आपल्याला हा फोटो टाकायचा आहे, मग आपण काय डिस्कशन करत होतो. त्यामुळे 2-3 वेळा असं झालं आणि म्हणून मग मी असं ठरवलं आणि कानाला खडा लावला आहे की फोटोजच्या ह्या डिस्कशनमध्ये आता मी काय सहभागी होणार नाही आहे आणि तुला जो फोटो अपलोड करायचा आहे तो तू कर. अरे का हा अन्याय तिच्यावर करते? नाही नाही, असं नाही आहे, पण येस, आय विल कीप दिस इन माय माइंड. कीर्ती, मला बरं वाटलं हे ऐकून, पण मला अगदी आपण ॲक्च्युली दिसलोच दोघी. आता तू बघत असशील मला तर की हे करूया का, मग तो फोटो टाकूया का, मग असं करूया का, असं येस मी खूप वेळा करते आणि फायनली मी काहीतरी वेगळंच अपलोड करून टाकते. येस, असं होतं. आणि भांडणं वगैरे होतात की नाही मैत्रिणींबरोबर याच्यावरनं, बारीक सारी किंवा इतर कुठल्याही बारीक सारी गोष्टीवरनं? नाही. अरे बापरे, दुसरा व्हिडिओ तर भांडणच येतोय का? बघूया काय ते. अरे बापरे. कानाला खडाच्या निमित्ताने मी काही गोष्टी सांगणार आहे तुझ्याबद्दल आज. जी माणसं तुला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे तू किती स्पष्ट व्यक्ती आहेस. तुझ्या मनात काहीही राहत नाही, तुला जे वाटतं ते तू बोलून मोकळी होतेस. मॅनिप्युलेशन्स तू कधी करत नाहीस आणि तुलाही आवडत नाही. माझा स्वभाव थोडासा असा आहे की मी खूप विचार करते की समोरच्याला काय वाटेल, त्या क्षणी नको सांगायला वगैरे. म्हणून ती एक गोष्ट मी तुला सांगितली नव्हती. मला ती गोष्टसुद्धा आत्ता आठवत नाही आहे आणि आय एम शुअर तुलासुद्धा आठवत नसेल, कारण आपल्या दोघींची जी मेमरी आहे ती बघता आपलं कदाचित तुला झालेलं अख्खं संभाषण आठवत असेल पण ती गोष्ट नेमकी आठवत नसेल. सो मी त्यावेळेला तुला काही बोलले नव्हते आणि म्हटलं तेजूला नंतर सांगेन कधीतरी. पण त्यानंतर तुला जेव्हा ती गोष्ट कळली तेव्हा तू खूप हर्ट झाली होतीस, मला आठवतं आहे. आणि तुझं असं झालं होतं की का तू मला नाही सांगितलीस, तू माझ्याशी हक्काने भांडली होतीस, मला सांगितलं होतंस की असं नाही करायचं, जे काही आहे ते मला त्या क्षणी सांगायचं, मी नाही हर्ट होणार. आणि त्या क्षणाला मी कानाला खडा असा लावला की नाही, जे काही होईल, जे काही झालं की लगेच तुला येऊन सांगायचं, क्लिअर करायचं, म्हणजे त्याच्यानंतर कन्फ्युजन होणार नाही. आमच्या दोघींच्या मैत्रीमध्ये कसं आहे ना, मी तिला पटकन सांगते की मला हे नाही आवडलं, तुझं हे नको करूस, स्वतःसाठी बरं नाही आहे किंवा माझ्या बाबतीत नको वागूस वगैरे. आणि ती एक्झॅक्टली उलटी आहे की तिला नाही आवडलं तर ती शांत राहते की ओके. आणि मग कधीतरी ना तिचं असं होतं की ते साठत जातं आणि ते एवढं साठतं की मग ते कधीतरी खूप चुकीच्या पद्धतीने बाहेर येऊ शकतं. आणि मला वाटतं ट्रान्सपरन्सी कधीही चांगली. त्यामुळे माझं असं होतं की माझ्या माणसांनी ते आधी करावं माझ्या बाबतीत. तू आता म्हणालीस बोलता बोलता की
एक अशी वेळ आली होती की तुला वाटलं की आपण हे सगळं सोडून द्यावं, बंद करावं, की ठीक आहे ना, काय झालं असेल ते माझं, इतरांनी त्यात पडून मला त्रास द्यायचं, मी टोचू नका मला, टोचू नका. पण मग अशा वेळेला तू ठरवलंस की आपण त्यातून बाहेर यायचं. हे म्हणायला सोपं आहे, पण याच्यात हे एकट्याने होणंही शक्य नाही, कारण त्याला कोणीतरी असं लागतं जे आपल्याला सांगतं हो सपोर्ट सिस्टीम लागते, मी आहे तुझ्याबरोबर. असं तुझं कोण होतं? मी आहे पेक्षा ना तू करेक्ट आहेस हे म्हणणारं कोणीतरी लागतं. आणि हे म्हणणारे सगळ्यात जवळची लोक म्हणजे आई वडील तर डेफिनेटली असतात, पण मला वाटतं मित्रमैत्रिणी. आणि मला कायम असं वाटतं संजय दादा की देव तुम्हाला ना कुठेतरी आयुष्यात बॅलन्स देत असतो. तो ना प्रत्येकाची पाचबोटं सारखी नाही ठेवत, आणि प्रत्येकाची एक दुखरी जागा आहे, वेगवेगळी असेल तर ती असली ना तरी पण माझ्या आयुष्यात खूप स्ट्रॉंग जागा आहेत माणसांच्या रूपाने. त्यातली खूप महत्त्वाची जागा म्हणजे माझे मित्रमंडळी, जे माझे शाळेतले फ्रेंड्स आहेत, आणि ऑलमोस्ट मोर दॅन 15 इयर्स 15 वर्ष जुनी मैत्री आहे आज आमची, आणि आम्ही सगळे एकमेकांना वी ऑलवेज हॅव इच अदर्स बॅक. बघूया आता तू म्हणतेस तितकं त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे का त्यांच्या तक्रारी आहेत आणि ते काय पण त्या तर काय तुझ्या दोष आहेत ते सांगणार आहे. येस कोण बोलणार ते तुम्ही सांगा. प्रथमला बोलू दे. प्रथम नमस्कार. तू हिला काय चुकलंय हे सांगण्या व्यतिरिक्त आयुष्यात इतर काय करतो? खूप छान प्रश्न आहे. मी चांगले प्रश्न विचारण्याबद्दल विश्वविख्यात आहे. नाही, मी स्वतः जॉब करतो. मी IT क्षेत्रात सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून आहे. चांगली गोष्ट आहे. कानाला खडे ताजाच किस्सा आहे जो मला खरं तर शेअर करायला आवडेल. 31 डिसेंबर. हो, म्हणजे ऍक्च्युली तिला तो कळला आहे. झालं असं की सगळ्यांचेच आमचे शेड्यूल्स बऱ्यापैकी बिझी असतात, त्यामुळे भेटणं हा प्रकार जसा शाळेत व्हायचा तसा तितका आता जमत नाही. सगळ्यांची अवेलेबिलिटी घेऊन आम्ही 31 डिसेंबर आम्ही भेटण्याचं फिक्स केलं की आम्ही भेटणार आहोत. 31 डिसेंबर आम्ही एकत्र सेलिब्रेट करणार. आणि माझ्या काही ऑफिसच्या कामामुळे आणि ऑफिसच्या कामामुळे ते मी जाऊ नाही शकलो. आणि तिच्या स्वभावाचा एक गुण आहे की तिचा एक अट्टाहास असतो की जेव्हा आपण प्लॅन करतो तेव्हा तिला सगळेजण हवे असतात. मग आम्ही 8 जण केलं, मग 8ही जण हवेत. काही जेन्युइन इश्यूज असतील तर गोष्ट वेगळी. तर त्याचं मला इतकं हे झालेलं की मी पुढचा 1 महिना तिला फोन करायचंही डेअरिंग केलं नव्हतं की कानाला खडा त्याच्याशीला 1 महिना, म्हणजे जेणेकरून ती जरा ते विसरून जाईल, जरा सौम्य होईल तो राग. आणि तेव्हापासून मग मी असं ठरवलं की तिला बोललं की तिथे पोचायचंच, कुठल्याही परिस्थितीत तिला भेटल्याशिवाय, भले मग ते 15 मिनिटं असो, अर्धा तास असो, तिला भेटायचं. तो एक कानाला खडा होता, कारण तेव्हा मी ते शिकलो. आता द्वितीय कोण आहे प्रथम नंतर? ऋतुजा. ओके. तेजस्वीच्या बाबतीत म्हणजे कसं आहे की ती फार हौशी आहे. म्हणजे तिला हे करायचं असतं, ते करायचं असतं, सगळ्या गोष्टी तिला करायच्या असतात, पण तिच्याकडे ना कधीच वेळ नसतो. आणि असला तरी तिच्या ते लक्षात नसतं. त्यामुळे कसं होतं की आम्ही आता 8 जण आहोत, तर 8 जणांचे किमान बर्थडे लक्षात, किंवा साधारण मला वाटतं की काकाकांचाही वाढदिवस तिच्या लक्षात राहतो नाही राहतो, आय एम डाऊटफुल अबाउट इट. कारण की तिच्या काहीच लक्षात राहते. किंवा कोणाचं समजा लग्न ठरलंय तर बाबा रिसेप्शनला जायचं आहे, तर एकदा असं झालं की आम्ही सांगितलं होतं की मार्क युअर डेट, तुझं जे काही असेल ते सगळं बाजूला ठेव आणि ह्या डेटला तू अवेलेबल राहायचं आहेस. हो अगदी अगदी नक्की मी नक्की करेन वगैरे. आम्ही तेव्हा ठीक आहे, आता ही म्हणते एवढं, तर आम्ही म्हटलं की ठीक आहे असेल. पण नंतर लक्षात आलं की मॅडमच्या लक्षातच नाही आहे, लक्षातच राहत नाही डेट्स, म्हणजे अवेलेबिलिटी हवी आहे. मग नंतर आम्ही जेव्हा फोन करतो, अगं तू आहेस ना या तारखेला, 1 मिनिट काय होतं या तारखेला? अच्छा असं आहे का? मी ॲक्च्युली थोडीशी माती खाल्ली आहे. हा तिचा एक टिपिकल शब्द आहे की मी माती खाल्ली आहे, मी ती डेट देऊन टाकली आहे, पण मी बघते ना, मॅनेज करते, मी तुला रात्रीपर्यंत फोन करते, असं म्हणून तो रात्रीही कदाचित फोन येत नाही.
त्यामुळे हिच्या बाबतीत कानाला खडा म्हणजे तुम्हाला जर ती हवी असेल तर तिला असं कानी कपाळी ओरडून सांगा की बाई ह्या तारखेला तुला ह्या वेळेला अवेलेबल राहायचं आहे. तुम्ही अजिबात तिच्यावर विश्वास ठेवू नका की ती लक्षात ठेवेल आणि ती त्या वेळेला हजर राहील. म्हणजे साधारणपणे ती आमचे वाढदिवस विसरल्यानंतर आम्ही नंतर तिला फोन केला की तू का मला आठवण नाही केलीस तुझा वाढदिवस आहे, अशी ती आम्हालाच ओरडते. पण ओमकार आहे ना, तो मस्त मित्र आहे माझा. तो मला न चुकता त्याच्याही बर्थडेच्या आदल्या दिवशी फोन करू शकतो की प्लीज मला उद्या फोन करशील, माझा वाढदिवस आहे उद्या. आणि बाकीच्या सगळ्यांचे बर्थडेचही तो मला सांगत असतो की ऐक उद्या ह्याला फोन कर असं वगैरे. तर ही इज माय कॅलेंडर. हा, तू त्यातल्या त्यात तिच्या बाजूचा आहेस, तरी पण तुझी काय तक्रार आहे? एक गोष्ट मला आठवते आणि ती खूप कानाला खडा लावली आहे मी. मोस्टली एक ऑफ डे होता, म्हणजे वर्किंग डे होता आणि हे दोघं जण भेटले होते डोंबिवलीला आणि त्यांनी गाडी काढली आणि ठरवलं बाहेर जाऊया म्हणून. ओके, ते झाल्याच्या नंतर ह्यांनी काय केलं, वाटेत येताना प्रथमेशला भेटले त्याच्या कंपनीकडे आणि त्याला बोलवलं. मला त्यांनी कॉल केला, तू येतोस का? मी बोललो शक्य नाही, मी ऑफिसमध्ये आहे. म्हणून मी फोन ठेवला आणि काम करायला घेतलं. ह्यांचं काय चाललं होतं माहिती नाही, ह्यांनी गाडीमध्ये काहीतरी गाणी लावली होती आणि ह्यांनी एक व्हिडिओ क्लिप पाठवली. मी बोललो की काहीतरी असेल म्हणून मी असंच काम करता करता चुकून असं व्हिडिओचं बटन स्टार्ट केलं आणि ते बदतमीज दिल एवढं गाणं जोरात आणि हे तिकडून ओमकार ओमकार असे बोलतात. पूर्ण ऑफिस माझ्याकडे बघायला लागलं आणि एक तर मी नवीन होतो त्या ऑफिसमध्ये, 2 महिने झाले होते. पूर्ण अर्ध्या बीयूला मला कळलं की माझं नाव ओमकार आहे. आणि माझं असं झालं होतं की फोन बंद पण होत नव्हता ह्यांचा, हँग झाला होता. तर त्यामुळे असं ठरवलं की ह्यांच्याकडून कधी कॉल आला, व्हिडिओ क्लिप आली, कानाला इयरफोन लावल्याशिवाय कधीच ती रिसीव्ह करायची नाही. काय त्याच्यात कंटेंट असेल ना कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे त्या बाबतीत मी कानाला खडा लावलाय. म्हणजे कानाला इयरफोन लावायचा, या कानाला खडा. त्या दिवसानंतर मग पुढे लगेच नोकरी मिळाली दुसरी. मी चेंज केली 4 महिन्यांनी केली ना. नाही तर त्यांनी काढलंच असतं ना. पण अजून बत्तमीज आलं असतं तर काय करणार. मी अभिनय क्षेत्रातच काम करते, आताच सुरुवात केली आहे. आणि तेजूच्या बाबतीत आता ओमकारनी हा जो किस्सा सांगितला मला आठवतंय की तोच दिवस आहे ज्या दिवशी आम्ही एकत्र असतानाच तेजूला मंदार देवस्थळींचा कॉल आला होता, होणार सून मी या घरची मालिका करण्यासाठी. आणि तो कॉल आमच्यासमोर तिने उचलला होता, त्यामुळे तो दिवस आम्ही विसरू नाही शकत अजिबात. तर त्या फोन कॉल नंतर, त्या मालिकेनंतर तेजूच्या करिअरला आणि आयुष्याला जी काही दिशा मिळाली, त्या दिशेव्यतिरिक्त तिचा अदरवाईज दिशेच्या बाबतीत जो काही घोळ असतो, म्हणजे साधारण कुठे यायचं म्हटलं, ठरवलं की ह्या ठिकाणी भेटायचं आहे आपल्याला, तेजू तुला ही जागा माहिती आहे का? हो मी येते. कुठून कसं येतं मला एवढं सांग, मी येते, मी पोहोचते. आणि आपण सांगावं की हां इथपर्यंत आलीस, इकडनं राईट घ्यायचं तुला आणि पुढे 2 मिनिटावरती आम्ही थांबलोय, तू ये, आम्ही वाट बघतोय. ती हमखास डावीकडे गेलेली असते. अरे पण हा आहे माझा जेन्युइन प्रॉब्लेम, मला लेफ्ट राईट नाही कळत. पीटीचा तास तू अटेंड केला असतास ना लेफ्ट राईट, तर कळलं असतं. नाही, त्या तासाला पण तेच व्हायचं, सगळे इथे वळणार, मी इथे वळायचे, मग शिक्षक मला पायाची बोटं धरून कोपऱ्यात उभं करायचं. काही गोष्टी असतात ज्या आपल्याला सांगाव्याशा वाटतात, सांगू नाही शकत. काही वेळेला आपण चुकलेलं असतो, ते कबूल करायला संधी नाही मिळत. तर हा एक वेळ तुझ्यासाठी आहे, ह्याच्यात तुला जे काय सांगायचंय ते सांगू शकतेस. मला ना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर माझ्या सगळ्यात जवळच्या माणसांना सांगायचं आहे की तुमच्या लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी ना ॲक्च्युली तुम्हाला बदलवू शकतात. त्यामुळे माझा अप्रोच आयुष्याकडे बघण्याचा येस खूप विचारी, किंवा अरे बापरे मग हे असं कसं, हे तसं कसं, मग मी हे करायला नको होतं का, मग मी असं करून चुकले का, ओव्हर थिंकिंग प्रचंड विचार असा होता. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझ्या लाईफमधल्या मिस्टेक्स ज्या आहेत ना त्या इंडस्ट्रीला धरूनच माझ्या वैयक्तिक आयुष्यातही म्हण किंवा इंडस्ट्रीमध्येही झालेल्या आहेत. त्यामुळे मला आत्ता असं सांगायचं आहे की ते ओव्हर थिंकिंग जे आहे, एकतर मला तुम्हाला सगळ्यांना शाश्वती द्यायची की आता ते कमी झालं आहे माझ्याकडनं.
मला जनतेच्या बाबतीत एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही जेव्हा एखादं पात्र साकारतो ना तेव्हा आम्ही ती ॲक्टिंग करत असतो, आम्ही पात्र साकारतो. त्यामुळे ना त्याला प्रमाण नका मानू. तुम्हाला मी जान्हवी म्हणून आवडले, तुम्ही 3 वर्ष मला खूप प्रेम केलं माझ्यावर, जान्हवी म्हणून मला स्वीकारलं, पण जान्हवी हे मी साकारलेलं एक पात्र आहे, ती मी नाही आहे. आमचं स्वतःचं त्या पडद्यामागचं मेकअपच्या आणि त्या मुखवट्याच्या मागचं एक वेगळं आयुष्य आहे आणि ते आयुष्य म्हणजे ते पात्र नाही आहे आणि चुका होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आम्हाला पण माफी मिळाली पाहिजे असं मला वाटतं. हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि माझ्या जवळच्या लोकांना मला असं सांगायचं आहे की येस, तू असं का वागलीस, तेजा यार तू असं कसं चुकू शकतेस, तुझ्याकडनं हे कसं होऊ शकतं. असं झाल्यानंतर मला एका पॉईंटला असं झालं की काय करायचं. त्या डिप्रेशन्समध्ये एक वेळ आली जेव्हा मी ठरवलं की ओके, सगळ्यात आधी आपण स्वतःला माफ करायचं आणि तिकडून सुरुवात करायची. कारण असं खूप व्हायला लागलं की आपलीच माणसं जेव्हा जी विश्वासाने आपल्याकडे बघतात आणि आपल्याला सांगतात यार तुझ्याकडनं नाही अपेक्षित आहे, यार तू असं कसं एवढं मोठं कसं पाऊल चुकू शकतं, तेव्हा मला असं वाटलं की अरे हो झालं, पण तो क्षण, त्या क्षणाची मॅच्युरिटी, त्या क्षणापर्यंत आलेली मी, त्या क्षणी आता मी माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं करते असं म्हणून तर काही निर्णय नाही घेतले ना. मला माझ्यासाठी काहीतरी चांगलं व्हावं किंवा आयुष्यात काहीतरी चांगलंच करावं मी, ह्याच विचाराने मी निर्णय घेतले. सो ती मॅच्युरिटी होती, तो क्षण होता, पण मी त्या प्रत्येक क्षणी खरी होते. भलेही त्याचं पुढे जाऊन काहीतरी चूक झाली असेल, पण तो क्षण माझ्यासाठी खूप खरा होता. आणि कुणीच सकाळी उठून आता मी स्वतःबरोबर वाईट वागते असा नाही विचार करत. त्यामुळे मी तशी वागत गेले, त्याच्यातनं शिकत गेले. पण प्रत्येक चुकीमध्ये मी माझ्या आयुष्यात लावलेला सगळ्यात मोठा कानाला खडा म्हणजे स्वतःला माफ करणं. हा एक सगळ्यात मोठा कानाला खडा मी लावला या गोष्टीतनं. आणि आज मी माझ्या लाईफमध्ये खूप समाधानात आहे. आणि बिलकुल मी आता कॅमेऱ्यासमोर तुमच्यासमोर बसली आहे म्हणून काहीतरी सांगते असं अजिबात नाही आहे. पण द बेस्ट पार्ट इज माझ्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टींनी मला कदाचित पॉझिटिव्हिटी जास्त शिकवली. आणि आता ती पॉझिटिव्हिटी तशीच मेंटेन करायची आयुष्यातल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये. परिस्थिती हातात नसली तरी पण मला स्वतःला कसं ठेवायचं हे माझ्या हातात आहे. आणि आनंदी राहण्याचा कानाला खडा मी लावलेला आहे. तू इथे आलीस त्याबद्दल मनापासून आभार. आणि झी मराठीतर्फे एक प्रेमाची भेट, एक आठवण. अरे आज तेजश्री प्रधान इथे आली. मला तिच्या बोलण्यावरून एक गोष्ट कळली की कलाकार प्रेक्षकांचे असतात, त्यांच्यासाठीच काम करतात, याचा अर्थ ते त्यांची खाजगी मालमत्ता नसतात. त्यामुळे समाज माध्यमांचा अति वापर करून तुम्ही तुम्हाला वाटेल त्या शब्दात त्यांच्याविषयी भाष्य करत असाल तर इथून पुढे कानाला फार मोठा खडा लावा. तेजश्रीला आपण आता शुभेच्छा देऊया की अशीच आनंदात राहा आणि याच नोटवर थांबूया. या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्लेपेक्स स्मिथ मारे सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.